जय मशान कालिका जय मशान देवी. काय. आदेश आदेश गुरुजी. आदेश हरी बाळ कुठं आहे? गुरुजी जरा तब्येत ठीक नव्हती त्या दिवशी. पावसात भिजत आलो मी सोलापूरवरून. हा. जरा आजारी पडलो होतो म्हणून फोन केला नाही गुरुजी. बर आता तब्येत कशी आहे? आहे जरा बरी आहे गुरुजी. तेच म्हटलं तिकडनं पब्लिकडनं बाहेर निघून फोन करतो म्हटलं पोरगं कुठं केलं नाही. हा. म्हटलं काय गुरु नाही. आता नको झाला का काय वाटलं अरे सिद्धी बाप रे. प्राप्त झाल्यावर? नाही 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 तसं नाही गुरुजी. हे जन्मांतरचं नातं आहे गुरुजी. हा. एवढ्या सहजासहजी कसं सुटायचं. बर. गुरुजी तर साधना तर सिद्ध झाल्या हा. त्यांनी. मला बोललं मी की बाबा येत्या अमावस्यापर्यंत तुझं काम मी करून देतो. आणि मी म्हणलं पहिली गोष्ट तू म्हणशील तर ठीक आहे. तू काम करून देणार हे तर तुला 100% करावंच लागणार आहे. हा. परत मी त्याला बोललो की मी गुरुद्रोह मात्र करणार नाही अजिबात. बर. हा. हा तर ते बोललं की अमावस्या आता उद्या रविवारी अमावस्या आहे ना गुरुजी. होय. हा तर रविवारी त्याने जे भोग सांगितलेले आहे मला हा. ते भोग तर तिथं मी त्याला देणार आहे. हा. भोग देऊन मग बसणार आहे. अच्छा. हा. मग बघूया तो काय बोलतो काय नाही. तुझे प्रत्येक मी गोष्ट मान्य करतोय. हा. परंतु तूही माझी गोष्ट मान्य कर असं आमचं संभाषण झालंय गुरुजी. काय अच्छा अच्छा कोण आलाय आता समोर? आता तर समोर आलेलं आहे ते काय मला म्हणजे त्याचं नाव तरी त्याने काय बोललंच नाही मला. हा. परंतु आहे बटलासा आहे. हम्म. परंतु ते लय उग्र आहे गुरुजी. त्याचं भयानक वास वेगळा येतो. थांबू अच्छा. वाटत नाही ते समोर हा. आलं की. हा. 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 ते मांस खात राहते. परंतु ती शक्ती कोणची आहे मला त्याने त्याचं नाव देखील सांगितलं नाही गुरुजी. बरं. हा. तर ते म्हणलं मग तू कोण आहे. मी तो बोलला मला अमावस्येच्या दिवशी तू बस माझा सगळा परिचय देतो तुला. हा. तर तुला काय पाहिजे ते मी देतो तुला. ओके. हा. तर मी बोललो ठीक आहे. अच्छा. त्यानंतर ना गुरुजी मी आजारीच पडलो. हो 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 हो. हा. हा कारण ते वास लय भयानक उग्र येत होता नाही त्याचा. ते सुरुवातीला तसंच येते. असला कुजलेला वास येतो ना अरे यांचा. बापरे ते वास अजून डोक्यातनं जाईना गुरुजी माझ्या. सहन करू लय शकत भयानक. नाही. सहन करू शकत नाही एवढा खतरनाक वास येतोय. लय लय गुरुजी. परंतु ते बटलस म्हणजे मला वाटतंय जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत होतं ते. म्हणजे कोणती 2.5-3 फुटावर 1.5 फुट आलेला आहे वाटतं मग. काय गुरुजी मला त्याचं नाव देखील त्यांनी सांगितलं नाही. परिचय नाही. परंतु लय उग्र वास येत होता त्याचा. लय भयानक. हा. हा. हा आणि ते सारखं ते कच्चं मांस खात होतं. कुठलं खात होतं काय माहिती ते. हा. खात हा. हा. खातच बोलायचं ते समोर. त्यांनी मला हा. माश्याचं अजून बकऱ्याची कलेजी याचा हम्म. भोग सांगितलाय मला त्यांनी. बरं. हा. मग त्यानंतर ना तुझं काय असेल ते मी तुला देतो बोललंय. हा. 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 मी म्हणलं मी एक कार्य हाती घेतलेलं आहे. माझं ते कार्य तू सिद्ध करून दे म्हणलं मी. कारण आम्ही आश्रम बांधणार आहे खूप मोठं. हा. आणि मला त्या आश्रमासाठी तुझं योगदान पाहिजे म्हणलं मी. हम्म. तो म्हणला ठीक आहे मी देतो म्हणला. परंतु हम्म. काही गोष्टी तुला माझ्या मान्य करावं लागेल. मग मी परत त्याला ते त्या ऐन टायमाला पलटी मारू नये म्हणून हम्म. मी त्याला एक बोललेलं आहे की बाबा मी पहिली गोष्ट तुला सांगतो. तू हम्म. म्हणशील गुरुला सांगू नको किंवा काय करू नको अशातला हा. भाग होणार नाही म्हणून. मी गुरुद्रोह करणार नाही. बरोबर. हा. परत माझ्या परिवाराची आणि माझी हानी होऊ देणार नाही. हा. असले हे दोन गोष्टी सोडून तू काही माग म्हणले. हा. मी ते द्यायला तयार आहे. बरं. हा. गुरुद्रोह आणि माझ्या परिवाराची आणि माझी रक्षा हम्म. ही पहिला पाहिजे मला. गुरुद्रोह ब मी करणार नाही. बरोबर बरोबर. कारण माझ्या पाठीमागं तू बघ म्हणलं तुझ्या पाठीमागं बाबा तो जवळ येतच नव्हता. ते म्हणला तुझ्या पाठीमागं लय मोठं भयानक दिसायला लागलं म्हणला. 7 फळ्याचा भुजंग आहे आणि त्याच्यावरती हम्म. तुझे गुरु बसलेले आहेत म्हणलं. हा. मग एवढं लक्षात ठेव म्हणलं. तू जर उलटा पालटा करायला गेलाच हम्म. ते 7पैकी एक तुला गिळून घेईल म्हणलं. तुला नामोनिशाणच तुझं मिटवल म्हणलं मी. बरोबर. हा. कारण तो मला मी असा आहे मी तसा आहे मी हे बरोबर असं त्याची फुगिरी मारायला लागला होता तो. अच्छा. त्याला मी म्हणलं फुगिरी मारायचं काय. माझ्या पाठीमागं माझ्या गुरुचा आशीर्वाद आणि माझे गुरु साक्षात थांबलेले आहेत म्हणलं. हा. 2 मिनिटं मी कुठे जरी घराच्या बाहेर जरी पडत असेल तर गुरुजींनी आपलं गुरु मंत्र करून हम्म. मी बाहेर पडत असतो. बरोबर. कारण काय सर्व बंधनं मुक्त होतात त्यातनं हम्म. आणि येणारी इडापिडा दूर होऊन जाते. बरोबर आहे.
कारण तुमचा कारण गुरु तेवढा श्याम देसाई गुरुजी तेवढा पॉवरफुल आहेच ना पाठीमागा. हा मग त्यासाठीच गुरुजी कसं आहे माहिती आहे का, हम्म. गुरु मंत्र मारून काही लोक गुरु मंत्रावरती जगतात, झाड बरोबर खूप आहे. करून. होय. कारण गुरु मंत्रामध्ये जी ताकद आहे हा. ती एनी टाइम कुठल्याही मंत्रामध्ये ती शक्ती नाहीये. एवढा बरोबर. मोठा पॉवरफुल गुरु मंत्र असतो. हा 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 हा. याचा अनुभव मला आहे गुरुजी. बरोबर. हा. म्हणून मी कुठेही जर बाहेर जात असन किंवा कुठलं शुभ कार्य करत असन तर मी गुरुमंत्र 5 वेळा म्हणून घराच्या बाहेर पडत असतो. बरोबर. हा. डेलीचा माझा नित्यक्रम. आणि त्याला पण मी सांगितलंय, माझं आश्रमाचं खूप मोठं योगदान आहे म्हणलं मी. जवळपास 8,000 करोडचा माझा प्लॅन आहे म्हणलं मी. हा. एवढं मोठं प्रशस्त आम्हाला आश्रम बांधून काढायचं आहे बेळगावला म्हणलं. हा. ते मला माहित आहे म्हणला, तू मनामध्ये ते घेऊनच बसलेला आहेस म्हणला. मी ते ओळखून बसलोय म्हणला. हा. हा, कारण तुझं हे योगदान वाया जाणार नाही आणि मी ते पूर्ण करून देईन म्हणून त्यांनी कबुली दिली गुरुजी. क्या बात आहे, क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा. हा, त्यांनी कबुली दिलेली आहे आणि तो म्हणला हे तुझं जे आहे ते मी करायला मी तुला सपोर्ट करतो आणि ते बरोबर. कर तू म्हणला. हा. असं बोलून तो गेला. अच्छा, नैवेद्य काय काय मागितलं अमावस्याला? नैवेद्य त्यांनी बकऱ्याची खलेजी मागितली आणि गुरुजी अर्धवट भाजलेले जे मच्छी असते ते मागितलेले. झाले की मग काय अडचण नाही. हा, मग आता त्यांनी नैवेद्य मागितलं तर मग त्याला ते करून देऊन मग बाकीचं काय आहे ते त्याच्याकडनं घेतो मी. चालते. वचनादी वगैरे घ्या व्यवस्थित. हा, ते काय? तुम्ही बोललेलं सारखं मी घेणारच आहे, कारण मी ते रेकॉर्ड करून ठेवलंय आणि ते एका पानावरती लिहून घेऊनच बसणार आहे मी. हा, म्हणजे तिथं ते विसरलं केलं तरी पण डोळ्यासमोर राहतंय. डोळ्यासमोर राहते ते. कारण काय, ज्या टायमाला शक्ती प्रगट होतात ना गुरुजी, त्या टायमाला माणसाला कळत नाही, ते भ्रमामध्ये टाकतं ते. हो हो, लई विचार. आणि एकतर गोष्ट कसं आहे, अकराळ विकराळ रूप बघून माणूस पण घाबरतोय तो. अरे बापरे, काय गुरुजी, ते मला त्याच्या रूपाने मी घाबरलो नाही, हा. परंतु त्याचा वास आहे ना माझ्या नाकामध्ये अजून देखील आहे. ते जाईच ना झालाय वास, एवढा बेकार वास आहे गुरुजी. लय लय घाणेरडा वास येतो. उलट्या सुक्कट होतात त्याच्यामुळं. अरे बापरे, मी आजारीच पडलोय गुरुजी. ज्या दिवशी तिथनं आलो मी आजारीच पडलो त्याच्या वासाने. एवढं भयानक उग्र घाण वास आहे ना त्याचा, लय बेकार वास आहे गुरुजी. मग ते कुठली शक्ती आहे गुरुजी? येते रविवारी सांगते ते. मी आता सांगत नाही, ती येऊन सांगून गेले मला. काय येते रविवारी सांग, म्हणून तर मी फोन केला ना. हा गुरुजी, मी आता ऍक्च्युली कसं असतं मला काय बाळ, काय तुम्ही आहात अक्कलकोट मध्ये, बरोबर गुरुजी, मी आहे बेळगाव मध्ये. बरोबर बरोबर आहे. खरं जोपर्यंत इथनं आज्ञा होत नाही तोपर्यंत शक्त्या तिथे येत नाहीत. आणि आल्या तरी इथं पहिला भेट देऊन जावंच लागते त्यांना. हा गुरुजी, बरोबर आहे ना. हा, त्यामुळे मला माहित होतं कोणाकोणाला सिद्धी प्राप्त व्हायला लागली, कोणाला नाही होणं झालंय, कोण खरं बोलायलंय, कोण खोटं बोलायला लागलंय. बरोबर गुरुजी. ते तर सगळं माहित होतं. म्हणून तर तुमचा फोन आलता का 8-15 दिवस झालं. हा, बरोबर आहे की गुरुजी. मग मीच का केला, कारण मला माहित होतं ना हे सगळं व्हायला लागले म्हणून. ते हा गुरुजी, हा ते परंतु ते शक्ती जे आहेत ना गुरुजी, मला आईनं दर्शन दिलं. पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच आईने दर्शन दिलं. आईने दर्शन दिल्यानंतर ना मग मला माता कालीने दर्शन दिलं. परत जेवढ्या पण मी शक्त्यांचं अगोदर हे म्हणजे स्मरण करत होतो किंवा हे आव्हान करत होतो, त्या पूर्ण शक्त्यांनी मला तिथं दर्शन दिलं. जे जे केलं होतं ते सगळं भेटलं. कारण काय, मी त्यावेळेस मला सगळं करून देखील मला प्राप्ती होत नव्हती. नाही, बंधन होते ना ते. तुमच्या पहिल्याच्या गुरुनं बंधन टाकला होता हरामीनं त्या. हा गुरुजी, त्यांनी बंधनच टाकलेलं होतं माझ्यावरती. कारण काय, अजूनही मला त्याच्यातलं थोडं त्रास होतोयच गुरुजी. नाही, ते सावकाश जाणार ना. हा गुरुजी, कारण हे बघा, शेवटी कसं असतंय, गुरु ह्या नावाला किंमत द्यावं लागते. बरोबर आहे ना गुरुजी. मी अनादर केलं नाही गुरु शब्दाला गुरुजी. मी आदरच करत आलोय आतापर्यंत. आपल्याला काय पाहिजे, सिद्धी प्राप्त पाहिजे ना. सिद्धी प्राप्त झाली बस, आणि काय पाहिजे. बाकी ज्याची खरा गुरु तोच आहे, बरोबर, जो आपल्या शिष्याला पुढे घेऊन जातो. हा ना गुरुजी, गुरु पुढे जाऊन काही फायदा नाही हरीश. काय नाही गुरुजी, काहीच नाही. शेवटी नाव हे कसं असतंय, बापाचं नाव हे पोरगच उभा करणार. बरोबर आहे की. काय कसं असतंय, अभिमान आम्हाला बनवणार बाबा हरीश. अरे हरीशचे गुरुजी कोण आहेत? श्याम देसाई गुरुजी, बेळगावचे, कर्नाटकचे. एवढं म्हटलं तर आमचं हृदय भरून येणार. नाही गुरुजी, कारण काय, आता तर सांगतो मी, आता ते जेव्हापासून मी दीक्षा घेऊन आलो ना गुरुजी आपल्या इथून,
हा तेव्हापासून ना म्हणजे आयुष्यामधला आहे ना पूर्ण योगच टर्न झालेला आहे. बरोबर. हा कारण जे मला अगोदर पाहिजे होतं ते मला भेटत नव्हतं. कारण ब- एवढे प्रयत्न केले गुरुजी मी तरी सांगतो अक्षरशः कच्च्या स्मशानामधून आहे ना हा डेड बॉडी खांद्यावरती 1 किलोमीटर अंतरावरती आणून घरी टाकून मी साधना केलेली. बरोबर आहे. सांगितलं होतं ते मला मागींदा तुम्ही सांगितलं होतं ते. तर त्या टायमाला ते जे आहे ना हं. ते जे शक्तीमुळं 8 दिवस ते बॉडी ठेवून त्याच्यावरती मी साधना करत होतो. थोडा तरी वास यावा गुरुजी त्याच्याने. नाही झाला. अजिबात वास येत नव्हता. कारण ते जसं आहे जस्ट आत्ताच संपलंय काय की असं वाटत होतं ते. हं. पण एवढं करून ते साध्य झालं नाही मला. घन रूपामध्ये भेटलं नाहीये मला. हं. ते फक्त वायू रूपामध्येच माझ्या शक्त्या काम करत होत्या. परंतु त्याचा काय अर्थ आहे? खरं इथं येऊन बेळगावला गुरुदीक्षा घेतल्यामुळं सगळं झालं हे सिद्ध. सगळं सगळं क्लिअर झालं गुरुजी. कारण काय हं. जे शक्त्या मला वायू रूपामध्ये कार्य करत होत्या ना ते आता घन हं. रूपामध्ये येऊन कार्य करायला लागले. बरोबर. हां. कारण जिथून ज्या टायमाला मी बेळगावला येऊन आपल्याजवळ येऊन गुरुदीक्षा घेऊन गेलो ना हं. तेव्हा सगळं काय माझं म्हणजे मला एक प्रकारची रिद्धी-सिद्धी भेटल्या गुरुजी. बरोबर. हां. कारण हे खऱ्या गुरुचं कार्य असतं. बरोबर. नाही मला पण ते आवडत नाहीये बाळ, की तुमच्यावर काहीतरी बंधनं ठेवायचं. तुम्ही येऊन माझ्याकडे चापलुसी करायचे, माझे पाय पडत हा सातत्यानं द्या गुरु. मला हे अजिबात आवडत नाही. बरोबर काय? आहे ना गुरुजी. माझा बरोबर उद्देश आहे. हे बघ, मला एवढंच माहिती आहे बाळ, माझ्याकडे जो येणार आहे तो त्रासामध्येच असणार आहे. बरोबर आहे? हा तर बरोबर आहे हां. गुरुजी. मग त्याला त्रासमध्ये पहिल्याच आणि कशाला त्रासात घालू आणि? अजिबात नाही गुरुजी. हां. अजिबात. उगाच परीक्षा घ्यायची, केवढी घ्यायची? तेवढीच घ्यायची. उगाच फालतू हा. परीक्षा घेत बसतच नाही मी. नाही गुरुजी बरोबर आहे. तुमच्या हां, जवळ येऊन आहे ना हां. गुरुजी कसं आहे माझं जे आयुष्य आहे ना माझ्या आयुष्याचं म्हणजे कायापालट झाली तेव्हापासून. बरोबर. हां. कारण आता जे काही मी करणार आहे हां. हे गुरुकृपेने माझ्यावरती जी कृपा होत आहे हं, गुरुकृपा झालेली आहे ना हं. मला त्या गुरुकृपेचं कार्य मला हे भारतातच नाही भारताच्या बाहेरपर्यंत घेऊन जायचं आहे मला सनातन धर्माची ताकद. बरोबर. हां. कारण त्यामुळे ना आता इकडे अक्कलकोट तीर्थक्षेत्र आणि गाणगापूर तीर्थक्षेत्र हे जवळ असल्या कारणामुळे आहे ना हां. भरपूर इथं पर्यटक एवढे येतात आणि भाविक एवढे येतात ना गुरुजी. आता इथं आपल्या घरी येऊन भेटून जातात लोक. अच्छा. हां. कारण म्हणजे आपल्या शक्तीचा म्हणजे एवढं फायदा झालेला आहे गुरुजी तुमच्याकडून आल्यापासून. बरोबर. जे हां. जे फॉरेनर होते ना हे डॉक्युमेंटरी बनवलेली आहे गुरुजी माझ्यावरती त्यांनी. हां. त्यांनी आता ते म्हणलेत आता ज्या टायमाला ते USA ला गेले ना हं. तिथून ते जे डॉक्युमेंटरी बनवलेली आहे त्याचं पूर्ण म्हणजे ते क्रिएप्शन करून अजून त्याला हे करून आहे ना ते मला लिंक पाठवणार आहे. क्या बात है! ग्रेट. हां. हा तर ते तुम्हाला मी ती लिंक पाठवून देतो गुरुजी. मग आपल्या चॅनल वरती तुम्ही टाकून द्या. बरोबर. टाकता येते. काही अडचण नाहीये. हा ते कारण तर त्यांना तिथं मी जे अक्षरशः त्यांना अचंबित करायला असं मी करून दाखवलं. होय? इथून बसून त्यांच्या घरचे प्रॉब्लेम सोडून दिले मी. केवळ कुठल्या हं, ह्याच्यावरती हं. केवळ आपल्या गुरुमंत्रावरती त्यांचं कार्य पूर्ण झालेलं आहे. क्या बात है! ग्रेट. हां. तर ते म्हणले तर कारण इथून बसून मी आता हे बघा आपल्या गुरुमंत्रामध्ये ताकद आता हे बाकीचे लोक हे जे करतात ऑनलाईन हे हं. मला म्हणजे बरोबर वाटत नव्हतं. तरी पण आपल्या मंत्राची ताकद 7 समुद्र पलीकडे गेलेली गुरु. नाही तेवढा गुरु पॉवरफुल असेल ना तर सगळं होऊन जाते. सगळं होतं. मी त्यांना फक्त त्यांच्या घराला एक वेळेस व्हिडिओ कॉलवरती बघितलं आणि इथून मी गुरुमंत्र अजून आईचा मंत्र बोलून दिल्याबरोबर तिथे त्यांची पलटापलटी झाली सगळी गुरुजी. अच्छा. हां. हां, कारण काय ते भारतीय वंशाचे आहेत ना लोकं. हो, म्हणजे हो, ते हो, हो, हो. हां. भारतीय हे NRI आहेत ते. अच्छा. हां. त्यांचं काम मी करून दिलं. आता ते तिकडून येणार आहेत. ते आले हं, की मग ते म्हणले तर मला आपल्या गुरुजींचं पण आम्हाला दर्शन पाहिजे भाऊ म्हणून. हं. आणि तुम्ही आम्हाला गुरुजींच्या आशीर्वादासाठी मग आम्हाला घेऊन चालताल का? म्हणलं मी अगोदर गुरुजींना विचारतो म्हणलं मी. हां. मग तुम्हाला सांगतो म्हणलं मी.
काही अडचण नाही, बिंदास घेऊन या, काय प्रॉब्लेम नाही. हा, कारण काय ते खूप मोठी व्यक्ती आहे. त्यांचं काम आज व्हिडिओ कॉलिंग वरती करून दिलं गुरुजींनी. हो हो, म्हणजे अरे बघा वा. की किती आपली ताकद आहे आपल्या गुरुमंत्रामध्ये. बरोबर बरोबर. हे नाही हेच लोकांना आहे ना, कसं असतंय हे मला हेच कळत नाही लोकांना गुरुजी. कळत नाहीये आणि त्या हा, शक्तीच्या लालचमध्ये काय करतात, पैशाच्या लालचमध्ये गुरुला सोडून देतात बाळा. सोडून काय देतात गुरुजी. कारण कसं बरोबर आहे, आहे अगदी. गुरु जर आहे तर करोडो करोड शक्त्या माणूस कमवू शकतो. बरोबर आहे ना गुरुजी. आता बघा की माझ्या जवळपास 8 शक्त्या माझ्या समोर येऊन माझं कार्य करतात. हम्म म्हणजे तामसिक पद्धतीने पण करतात, अजून उग्र पद्धतीने पण करतात. हम्म हे सर्व शक्त्या आपल्या उग्र शक्ती आहेत. बरोबर. कारण आपण त्या उग्र शक्तीला तामसिक शक्ती, तामसिक याच्यानेच आपण हे केलेलं आहे त्याला हम्म भावुकपणे. कारण त्या शक्त्या आता फक्त म्हणतात तुमचं सगळं कल्याण होईल म्हणून मला सगळ्यांनी आशीर्वाद देऊन गेलेले गुरुजी. मग आणि काय पाहिजे. आणि काय पाहिजे आयुष्यामध्ये हम्म. येऊन एवढं सगळं कमवलं त्याचा काय अर्थ नाहीये. कारण हे जे कमवलेली चीज आहे हे जन्मांतरापर्यंत असणार आहे गुरुजी. राहणार राहणार राहणार. काय असं आहे. मला खूप अभिमान वाटतोय गुरुजी आपला की हम्म मी येऊन भेटणारच आहे तिथं. एक वेळेस मी बाईट पण देणार आहे. हा, आणि एवढे अनुभव मला आलेले आहेत की काय विचारू नका तुम्ही. बरोबर बरोबर. हा. कम से कम ह्या 7-8 वर्षामध्ये मी एवढ्या साधना केलेल्या की हम्म अक्षरशः असं माझ्या पाठीचा मणका आहे ना, हम्म आता मला काहीच म्हणत नाही. आता जवळपास मी आईचा मंत्र 31 माळा करतो मी, 31 माळा. बर हा. आईच्या एका दिवसामध्ये सकाळ रात्रीचं मी 10 वाजता बसलो हम्म की 3 वाजेपर्यंत 31 माझ्या माळा कंप्लीट होऊन जातो. बरोबर. हा. कारण काय हे जे आहे ना अगोदरपासून माझ्या शरीराला हे झालेलं होतं गुरुजी. हम्म. म्हणजे भिनलेलं होतं. मला काय वाटत नाहीये ते. बरोबर. हा. परंतु तेव्हाच्या क्रियेमध्ये तेव्हा माळ कशी जपायची हे देखील मला गुरुजींनी सांगितलं नव्हतं. बरोबर. ते इथं साधना सिद्धी अघोरी चॅनलवर भेटलं. हा? साधना सिद्धी अगोरी चॅनल वरती मला सगळ्या काही गोष्टीचं म्हणजे एकूण एक बारीक साधनेला बसण्याच्या अगोदरपासून तुम्ही हम्म कसे तयार होऊन फ्रेश मध्ये तयार होऊन कुठल्या कपड्यावरती तुम्ही साधना करताय आणि कशा पद्धतीनं साधना, कुठली साधना हम्म कुठल्या बोटावरती माळ ठेवून केल्यानंतर ना ती साधना सिद्ध होती. हम्म हे आपल्या साधना सिद्धी अगोरी चॅनल आणि आपल्या माध्यमातूनच मला भेटले. नाही हे मोठमोठ्या तांत्रिक लोकांना माहित नाही आहे बेटा. हा, माहिती नाही गुरुजी. फक्त कारण फालतूकपणा दाखवत चाललेत आणि आपला कसं आहे, आपला दिखावा काही नाही, आपला दिखावा काहीच नाही. फक्त कामामध्ये आहे. गुरुजी अक्षरशः ज्या टायमाला मी बसलो होतो ना हम्म ह्याच्यामध्ये स्मशानामध्ये साधनेला बसलो होतो, हम्म तुम्हाला सांगतो गुरुजी अक्षरशः त्या शक्ती बरोबर कम से कम 1.5 तास मी त्या शक्ती बरोबर म्हणजे झुंज देत होतो मी हा. मंत्राच्या जोरावरती. ओके. हा. कारण ते मी जिद्दीला पेटूनच उठलेलो होतो. कारण आता माझ्या पाठीमागे एवढा मोठा महासागरासारखी शक्ती माझ्या पाठीमागे आहे माझ्या गुरुजी. मी हम्म कशाला भिऊ? त्याचे बरोबर. माझे कम से कम 1 ते 1.5 तास त्याची माझी अशी म्हणजे लंग लढाई चाललेली. हा. हा, तो तिकडून मला आगीचे गोळे फेकल्यासारखं करायचा, लाकडं उचलून फेकून मारत होता मला. हा. तरी म्हणलं तू माझा जीव जरी घेतला तर आखरी श्वासापर्यंत मी सोडणार नाही तुला म्हणलं मी. हा. तू काय माझं वाकडं करतो बे म्हणलं. मी बसलो, चल ये म्हणलो किती ताकद लावायची लाव तुझी म्हणलं. बरोबर. हा. मी म्हणलं मी हटणारच नाही, माझं टार्गेट झाले, टार्गेट संपले. म्हणलं हा. तू तेवढ्या लांबून कशाला हे करतोस म्हणलं मी. जवळ ये. हा. जवळ ये ना म्हणलं मी, तू जवळ काय येत नाही कारण तुझी फाटती, तू जवळ आला की तू संपणारच म्हणलं मी इथं. पाठीमागे श्याम देसाई गुरुजी दिसतोय हा, तिथं. ते म्हणा लागला आम्ही जवळ नाही, तुझं लांबूनच कार्यक्रम करतो. अबे तू काय कार्यक्रम करतोस म्हणलं, मी तुझा कार्यक्रम करायसाठी बसलोय इथं म्हणलं मी. अच्छा. दम आहे तर ये म्हणलं जवळ, टच करून दाखव मला म्हणलं, तू बघू काय तुझ्या दम म्हणलं, तुझ्यात दम. हम्म तू ये ना म्हणलं जवळ, लांबून काय तू लांबून दगड फेकायचा, आगीचे गोळे फेकायचा, हम्म विस्तव फेकायचा अंगावरती, हा. काय काय ते साळे केले तरी लाकड फेकून मारलं पाठीमध्ये. म्हणलं मार, तुला काय मारायचंय. हा. इकडून नुसतं शिव करून म्हणलं की ते कम से कम 100 फूट उडून लांब पडायचं जाऊन. हा. हा, फट स्वा म्हणलं की ते लांब उडून त्याला झटका बसल्याने करायचं आणि लांब जाऊन पडायचं ते. हा. म्हणलं तुझ्यात काय दम आहे म्हणलं, तुझ्या पिछवाड्यामध्ये दमच नाही साल्या, तू येऊन टच तरी करून दाखव म्हणलं मला. हा. बघतो तुझा खेळ म्हणलं, काय आहे, तू कोण आहेस म्हणलं. हा. हा, मी पण तटस्थ बसलो, माझ्या पाठीवरलं त्यांनी शर्ट फाटला तरी मी थांबलो नाही. हा. म्हणलं तू येच म्हणलं,
यायला नाही जरा माझ्या गुरुजीने तुझे चिंदाडे काय उडव ना, माझं गुरुजींचं नाव बदलून माझं नाव बदलून ठेवतो म्हणले मी. कारण माझ्या पाठीमागं ब्रह्मांडातली सगळ्यात मोठी शक्ती आहे म्हणलं गुरूंचा आशीर्वाद. माझं तू काहीच वाकडं करू शकत नाही म्हणलं मी. बरोबर बरोबर. हा म्हणलं तू ये जवळ म्हणला. गुरुजी असं झालं ना त्याची माझी लढाई अरे 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 कम से कम दीड ते 2 तास चालवत होते मग. क्या बात आहे, क्या बात आहे. एवढी फाईट म्हणजे त्याच्या बरोबर झाली ना, पुरं स्मशानामधल्या आजूबाजूचे लाकडं लुकडं सगळे त्याने आणून टाकले तिकडे फेकू. कम से कम एक नाही म्हणलं तरी 5 ते 6 मन लाकडं तरी पडले असतील बघा गुरुजी. दुसऱ्या दिवशी बघून गेलो मी. हा अख्खं एक ट्रक भर लाकडं पडले असतील ते. म्हणलं तुझं काय म्हणलं खेळ. मी परत म्हणलं ते लाकडं उचलले, लोकांनी उचलून नेले तिथून लाकडं. एवढी कुठली पडलीत म्हणतात लोक. पडले लोक. अहो जेव्हा हे झालं तिथं लोकांचं असं लोक बघायला लागली होती तिथं. असं आहे ना. मग मी म्हणलं जाऊ ये म्हणलं तुला काय. मग शेवटी हात जोडून असं ते साष्टांग दंडवत घेतात ना आपण, देवाला दंडवत घेतो तसा लंबा चौडा होऊन हात जोडून त्यांनी माफी मागितली. माझी चुकलं बाबा रे म्हणला तो. दुसऱ्या दिवशी शक्तीनं मागितली ना. हा शक्तीनं लांब सडक झाला तो. लांब होऊन पाया पडा लागला. म्हणला आम्हाला क्षमा करा गुरुबंधू म्हणला. क्षमा करा म्हणला मला. आम्ही तुमच्या वाटी लागलो. आम्हाला तिथे वरती आहे ना खूप त्रास झाला म्हणा लागले. बर एवढं त्याने क्षमा याचना म्हणली. असं रस्त्याला ये भाड्या म्हणलं. तू काय माझ्या नादी लागतो म्हणलं. हा लय भयानक झालं होतं गुरुजी. एवढं भयानक म्हणजे काय विचारू नका. त्याला शेवटी नमावंच लागलं माझ्या समोर येऊन. बरोबर. एवढं सगळं झालं तरी पण हा आला. तरी पण तू आलाच म्हणला एवढा त्रास देऊन तुला. अरे म्हणलं शेवटी तुला काबीज करायचंच आहे मला म्हणलं मी. हा तुला असं नाही म्हणलं तुला बाटलीमध्ये बंद करूनच घेऊन जाणार आहे इथून म्हणलं मी. ते म्हणलं तसं काय करू नको म्हणलं. गंगाराम सारखंच तुला करणार आहे म्हणलं मी. ते लक्षाचा पिक्चर गंगाराम. गंगाराम सारखं तुला कायमस्वरूपी इथं ठेवणार आहे म्हणलं माझ्याजवळ. आणि माझ्या गुरुच्या समोर नेऊन ठेवणार आहे. आणि गुरुना मी माझी गुरुदक्षिणा म्हणून तुझी भेट देणार आहे तिथं म्हणलं गुरुजी जवळ. ए बाबा तसं काय करू नको म्हणा लागला. तुझ्या हात जोडतो तसं करू नको म्हणाला. ते लय वाईट आहे गुरु. श्याम देसाई लय वाईट असेल ते जायला. ते म्हणला तिथं गेलं की ते मला कुठलं सोडणार नाहीत गुरुजी म्हणला. मला आहे ना जमून नेऊन तिथं कुठंतरी नेऊन लटकावून ठेवतील म्हणलं ते. म्हणलं ह्या सगळ्या तुमच्यासारख्या लोकांना लटकून ठेवायसाठी तर आम्ही आश्रम बांधायचं काढलंय भाड्या म्हणलं. तू आम्हाला वचन दे म्हणलं चल. मग असं तसं करत बसलो. त्यानंतर तो काय त्याने क्षमा मागितली. मला क्षमा करा म्हणून जो गेला ना तिथून तो गेलाच गुरुजी. गेला. आता डायरेक्ट रविवारी बोलवलंय ना. आता डायरेक्ट रविवारी बोलवलंय त्याने. रविवारी ये म्हणला. त्याला हे पण म्हणलो दगा फटका जर करायचा राहिला बेट्या लक्षात ठेव म्हणलं. तू तुला इथंच भस्म करून टाकन म्हणलं गुरुमंत्रावरती म्हणलं. ए बाबा तसं काय करू नको. तुला काय करणार नाही म्हणलं. तू ये मला फक्त भोग आहे रे म्हणला. प्रसाद पाहिजे मला तेवढं खायचं आहे. मी खूप दिवसापासून म्हणजे काय खाल्लं नाही म्हणला. तुला मी खुश करतो म्हणलं. तू त्याच्याबद्दल निसंकोच राहा. तुला काय नैवेद्य पाहिजे ते तुला देतो आणून. तू एवढंच तू एकच मागितला तुला 4 आणून ठेवतो म्हणलं. बरोबर. फक्त तू माझं कार्य करत राहा. आणि म्हणलं माझ्या पाठीमागं खूप माझ्या गुरूंचा मोठा आशीर्वाद आहे. मी किती जर केलं कुठेही जरी हात घातला तर माझ्या हाताला यश आहे बाळा म्हणलं. तू कुठं जाऊ नको म्हणलं. तुझं काय नैवेद्य असेल मी पुरवतो म्हणलं. बरोबर. आता मला गुरु म्हणतोय तो. झाले की मग आणि काय पाहिजे. तपला एकदम हे झाला तो. नमला गुरुजी तो. लय नरम झालाय तो. आता एवढा नरम झालाय ना त्याला लय नरम केलंय मी. अरे ते काय विचारू नका. आता एकदम ते निर्जीव झालेलं कसं त्याला आपण उचलून खांद्यावरती हात ठेवून आणतोय बघा माणसाला एखाद्या. तशी गत झाली. एकदम निर्जीव झालाय तो. बरोबर. एवढा नरमलाय ना तो. आता तो म्हणला तुला काय पाहिजे ते देतो बाबा म्हणलं. तू ये आणि मला तेवढं खायला घातलास ना. माझ्या जरा ऊर्जा आहे. माझ्यात ऊर्जा आली की तुला काय पाहिजे ते मी देतो बोललो.
चालेल, काय अडचण नाही. मग रविवारचं ते जे सांगितलं तेवढं नैवेद्य घेऊन जावा. हा काय हा आणि रविवारी कसं आहे की ग्रहण पण आहे, सूर्यग्रहण. हा, सूर्यग्रहण आहे का गुरुजी? हो हो, खरं भारतामध्ये नाही आहे, हा बाहेरच्या देशामध्ये आहे. खरं सूर्य तो एकच आहे ना, सूर्य आणि हा चंद्र एकच की, त्याचा एकच प्रभाव आहे राहतो. ते. हा, काय प्रभाव आपल्या इकडे भारतामध्ये राहील ना प्रभाव ते. हा ते राहणारच की, सूर्य म्हटलं तर एकच म्हटल्यावर त्याचा प्रभाव राहतोय, काय हा अडचण नाही. हा ते हा, वचनादीमध्ये बंधून जात आहे आता रविवारी. जाईल ना गुरुजी? हो हो, 21 तारीख आहे. महत्वाची गोष्ट रविवार आहे आणि हो, रविवारच्या दिवशी अमावस्या. तर बरोबर. तंत्रीची दुनियामध्ये वर्षानुवर्ष वाट बघत असतात त्याची. हा गुरुजी. आणि त्या दिवशी सूर्यग्रहण पण आहे. हा 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 हा, मग ते एकदा जर येऊन थांबलं ना, संपला विषय, मग काही अडचण नाहीये. मग त्याला मी कायमचं बंदिस्तच करून ठेवतो गुरुजी. हो त्याला हो. मी त्याला मी गुरुजी मी त्याला हे पण म्हणणार आहे बघा कसं, कारण काय तू कायमचं माझ्या शरीरामध्ये राहा म्हणणार आहे त्याला मी नाही, जेव्हा तुला शरीर देऊ बोलवल. नकोस बाळ, शरीर देऊ नकोस. हा गुरुजी. शरीर दिलं ना तर शरीरची वाट लावून टाकतात हे. अरे बापरे. हा, हो, उचलून उचलून फेकतात साले लोक. अरे बापरे. त्यांना एकच म्हणे, मी मंत्र ज्यावेळी म्हणेन त्यावेळी तुला यायचं. हा हा हा, हे बोलू शकतो मी हो त्याला? हो हो हो, नाहीतर मग त्याला काहीतरी एका वस्तूमध्ये राहतोस तर सांग म्हणायचं. हा ते मग गुरुजी मी माझ्याजवळ कपाल आहे, मग त्याला हा कपालामध्ये ग्रहण करून घेऊ का? हो, ग्रहण करून दे, कपालामध्ये राहून दे, काय अडचण नाहीये. अडचण नाही ना त्याला? हा, हा बरं, कारण काय मी ते सिद्ध करून घेतलेलं आहे याच्यामधून. कारण माझे जे आजोबा गुरुजी होते ना, श्री 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 महंत दादाजी, आदेश आदेश. हा त्यांनी गुरुजी. एकट्याला ब्रह्म राक्षसला शरीर दिलं होतं. हा हा हा, आणि तो साला चालत्या रेल्वे मधनं उचलून फेकला त्यांना. अरे बापरे. डाव्या साईडचा हात पूर्ण तुटला होता. अरे बापरे. काय लोळत पडलं होतं. त्यांची योग शक्ती होती, ते हात जोडला, बाकी त्यांनी ऑपरेशन वगैरे करून सगळं केलं. अच्छा अच्छा. खरं आपण ती विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? नाही नाही नाही, बरोबर आहे गुरुजी, बरोबर. त्यांना स्थान एकतर खोपडीमध्ये, हाडामध्ये, अंगुठीमध्ये किंवा झाडावर इकडं तिकडं, किंवा मंत्र म्हटलं तर तू ये बाबा म्हणून सांगायचं आणि गप हा बसायचं हा आपण. हा हा हा, बरोबर गुरुजी, बरोबर. त्यांच्या शेवटी ह्या शक्त्या धोकेबाजच. हा हा, म्हणजे ते वचन दिले तरी हे दगाफटका करतातच का गुरुजी? ते कधी करतात? ज्यावेळी गुरु पाठीमा नसेल तर. हा हा, मग तेच म्हणतोय कसं मी. असतंय, तुम्ही जर गुरुला धोका देत असाल, मग ते काय संपवणार ना गुरुजी. कुठली मग हेच म्हणून नाही, कुठलीही ताकद संपवते ती माणसाला. मग ती गुरुद्रोह शक्ती जर केला तुम्हाला तर धोका ठेवत देऊन नाही. सोडते. आणि 100% गुरुजी. गुरुच्यावर जोपर्यंत विश्वास आहे, हा, गुरु सानिध्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं काहीच वाकडं करू शकत नाही ती शक्ती. केसाला पण धक्का लावत नाही ते. हा, मग माझं तरी आता गुरुजी कसं आहे, मी आता कुठेही आता जर कुठलंही जर कार्य मी हाती जर घ्यायचं जर केलं ना गुरुजी, हा, तर मी गुरूंना विचारल्याशिवाय मी पाऊलच टाकणार नाही. बरोबर आहे की. हा, कारण काय, गुरूंचं मार्गदर्शन, आता पुढं खड्डा आहे हे आम्हाला दिसत नाही, हे तुम्हाला दिसतंय गुरुजी ऑलरेडी. हो मग आम्हाला एवढं कळतं की बाबा गुरुजींना माहित आहे समोर खड्डा आहे, आपल्याला माहिती नाही, मग आपण न सांगता कशाला जायचं पुढं? बरोबर. आता मी ते सांगितलं ना, तू शरीर द्यायला तयार झाला होतास, बाळ हा गुरुजी, मग नको म्हटलं. बरोबर आहे ना. मग मी हे बोलणारच होतो त्याला मी. हा, हम्म. नाही, त्याकरता कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. अशा शक्त्या वगैरे आल्या, वचन असं हा असं हा हा, चाललंय, हे गुरुच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं, कारण गुरु चांगलं कॉन्टॅक्ट. मार्गदर्शन देत राहतो. बरोबर आहे ना गुरुजी. मी आता त्या दिवशी तुम्हाला बोललो ना, हा मी त्या दिवशी बघा, हे फक्त बहाणा झाला भिजण्याचा. हा, कारण काय, मी एवढं किती जरी भिजलो, शेवटी गावाकडला माणूस एवढ्या गोष्टीला कुठं नरमतोय मग. नाही पडत, नरम पडत नाही. हा, मग आता हे जे आहे ना, त्याचा एवढा उग्र वास येत होता ना गुरुजी, अरे आयुष्यात लय भयानक वास येत होता गुरुजी. आता अक्षरशः मला असं मळमळ करायला लागलाय त्याचा, ते असं नाही, नाकामध्ये त्याचा वास. हे सगळं गुरुला माहित असते, म्हणून तर मी फोन लावला ना, परवा काल पण लावला आणि आज पण लावला. लावला मी उठलोच नाही गुरुजी, कारण हा मला 2 सलाईन झाल्या मला. हा, म्हणजे एवढं मला पिळून काढलेलं आहे, म्हणजे एवढी ऊर्जा तिथं वेस्ट जाते गुरुजी. नाही जाते तामसिक शक्ती. हा म्हणून मी प्रत्येक वेळी हिच्यामध्ये शिबिरमध्ये सांगतो, एक्सरसाइज वगैरे करा, शरीर हा फिट हा ठेवा. हा, फिट ठेवतो. बरोबर आहे की आजही मी गुरुजी. जिमला जातोय कंपल्सरी. बघा गुरुजी. कारण हिच्या पाठीमध्ये तामसिक शक्त्यांचा एवढा प्रभाव, एवढे निगेटिव्ह असते ना त्यांची शक्ती, काय नवसते हिशोबाच्या पलीकडं. हिशोबाच्या पलीकडे गुरुजी, लय एनर्जी वेस्ट होते त्याच्यामध्ये तामसिक शक्तीला हे करायचं म्हणलं. काय भयानक विकनेस पण येत होते. ते आता त्या दिवशी ग्रहणामध्ये याच्या मोठ्या आमच्या इकडं तलाव आहे शेजारी, त्या तलावामध्ये बरोबर 2:15 वाजेपर्यंत बसलो होतो गुरुजी.
एवढं म्हणजे एनर्जी ते माझे, मी जिथं थांबलो होतो त्याच्या बाजूचं पाणी गरम झालं होतं. मग होणार तेवढं पॉवरफुल. तेवढा आपल्या हा. आईचा मंत्र आणि गुरुमंत्र खूप पॉवरफुल अरे होता ना तो. बापरे, लय गुरुजी, आईच्या मंत्रामध्ये लय भयानक ताकद आहे गुरुजी. स्वतः हो मशानकाली माताने दिलेला मंत्र आहे तो. हो गुरुजी, लय भयानक ताकद आहे त्याची. अरे बापरे, हम्म. चेष्टा नाही, एवढी भयानक ताकद आहे ना, एवढी जबरदस्त ऊर्जा आहे ना. हम्म. ज्याच्या शरीरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी, माझी कॅन्टीन आहे, एका माणसाला प्रेतबाधा होती गुरुजी, ते तर इथं आलंच नव्हतं माझ्याजवळ. हा. असं पळालं ना ते, त्याच्या भावाने त्याला उचलून आणलं. हे म्हणलं हे कुठं गेलं तरी तिच्या आईला हे थांबत नाही, थांबतंय माणूस, बसतं उठतंय. अरे म्हणला याच्या जवळपास 4 वर्षापासून याला बाधा आहे म्हणला, या पोराला हा. 4 वर्षापासून चार प्रेत होते गुरुजी त्याच्या अंगात. मी आईचा एक मंत्र मारला, आता बिचारा ते खणखणीत फिरायला लागले. हा. बघा, फक्त आईच्या एकच वेळा मंत्र बोललो होतो मी त्याच्या डोक्यावर हात बरोबर. ठेवून. फूक मारली ना तर तो असं अक्षरशः अंगातलं त्याच्या असा भयानक, झाडावरती उलट चढत होता गुरुजी ते. हा. उलट चढायचं, उलट. माणूस आपण सरळ तरी झाडावरती चढतो ना, ते पायाने उलट चढत होतं. क्या बात आहे. हा. आणि त्याला व्यसन तरी एवढे होते, त्याचे सगळे व्यसन संपले. आता त्याने परवा येऊन आम्हा नवरा बायकोला येऊन आहेर वगैरे करून गेला त्याने. अच्छा. हा. भरला आहेर करून गेला. म्हणला गरीब होतं ते, दररोज हो. उठून दुसऱ्याच्या शेतात काम करून खाणार. म्हणला गुरुजी माझ्याकडनं 101 रुपये दक्षिणा घ्या. हा. तेवढं करून ते कामाला जाऊन कामाचे पैसे आलेले त्याच्यातनं ते भरला पोशाख आहेर करून आम्हा दोघांना, नवरा बायकोला आहेर करून गेला. बस आणि काय पाहिजे आपल्याला, हेच म्हणलं करायचं भेटलं, बाळ. म्हणलं माझ्या गुरुजींचं फळ मला भेटलं म्हणलं. मी मला एवढं सगळं माझ्या हातनं एखाद्याचं चांगलं झालं म्हणलं मी. हा. बस त्यातच मी खुश झालो गुरुजी. मला कशाची पैशाची अपेक्षा नव्हती, काय नाही. काहीच नाही. नाही आपल्याला हेच करायचं. जे फ्रॉड लोक आहेत ना, बिनकामाचे गरीब लोकांना लुटा लागलेत, साधनेच्या अहो नावानं असून दे किंवा यंत्रमंत्र तंत्राच्या नावानं असून, त्यांचा बँड वाजवायचा आपल्याला. इथं मी 4 जणांचे बँड वाजवले गुरुजी. आता ते हा. इथलं एक ते हे मुस्लिम तांत्रिक आहे, त्याचा हा. बँड वाजवला मी. तो बुलेटवर फिरायचा, ते बुलेट इकली त्यांनी. मग काय करायचं? त्याचा पूर्ण त्याचा धंदाच बंद झाला. ते लोक तिकडे सोडून माझ्याकडे यायला लागलेत लोक. हो. आपल्याला तो इमानदार येऊन म्हणून तर 20 हम्म वर्षापर्यंत लपून बसलेला व्यक्ती मी आलो का मार्केटमध्ये, कारण माझ्या बरोबर आहे. शिष्यांना पण फसवागिरी खूप व्हायला लागली. हा. जे जलमंत्राचे आपले शिष्य आहेत, सेकंड या गरीब बरोबर. लोकांना पण फसवागिरी व्हायला लागली यंत्रमंत्र तंत्राच्या नावानं. अहो लय लूट चालली आहे गुरुजी, हा. लय लूट, भयानक लूट चाललेली आहे. हम्म. एवढी लूट चाललेली आहे, काय विचारू नका गुरुजी. हम्म. चालेल बाळ, करून घ्या. मी रविवारी करून तेवढं घेतो गुरुजी. सक्सेस व्हा आणि सोमवारी मला गुड न्यूज द्या. ठीक आहे. 100% गुरुजी. आणि ते मी एक व्हिडिओ बघितलेला आहे गुरुजी, बघा ते आपल्या आश्रमासाठी. माझा विचार चालू आहे त्या पद्धतीचा आश्रम आपण करावं. करूया. टाका की, मला टाकलाय मी व्हिडिओ. मी टाकतो गुरुजी व्हिडिओ आता. ठीक आहे. टाका, करूया आपण, काय अडचण नाही. बघा हा? गुरुजी, कारण ते पूर्णपणे ना हेमडपंथी आहे पूर्ण हा. त्याची डिझाईन. हा. ते याच्या तामिळनाडूमध्ये ते एक मंदिर आहे ते हा. तशा पद्धतीचं. आपण बनवूया तसं. चालतंय. करूया. तुमच्यासारखी पोरं साथ देणार असेल तर आपण काय पाहिजे ते करूया, काय गुरुजी अडचण नाही. हा? गुरुजी 100% माझं ते स्वप्न आहे. माझं जीवन संपायच्या अगोदर मी ते आश्रम बांधूनच मी हे होणार आहे गुरुजी. होऊन जाऊन दे, काय अडचण नाही. या रविवारी तुम्हाला सक्सेस भेटून दे. ती शक्ती वचनादीमध्ये बनवून दे तुमच्या. काय ठीक आहे गुरुजी, माझ्यावरती आशीर्वाद असाच राहू द्या हो, गुरुजी. तुमची मनोकामना याच्या सतत पूर्ण होऊन दे. जय मशान कालिका. जय मशान कालिका देवी. हे रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकतो बाळ. हाँ गुरुजी, टाका गुरुजी, ठीक. बिल्कुल. जय मशान कालिका देवी. जय मशान काली. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है। और मेरे एक ही गुरु है श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है। और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है, क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं। मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं। तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए। और ये एक में ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए। जय मशान कालिका देवी।